करतो आपण याच्यातून मीडिया टाकायचं. आपण काय करतो त्याच्यामध्ये बटाटे कापतो, उकळून त्याचा अर्क घेतला, ते फ्लास्कमध्ये टाकला, त्याचा टेक्स्ट रोज टाकतो, आगर आगर टाकतो, ऑटोक्लेव्ह करतो त्या मोठ्या ह्याच्यात आणि मग इनॉक्युलेशनला ते लॅमिनारमध्ये आणतो. इतकी सगळी हे येतात प्रोसिजर मोठी. काय करायचं, स्टेप्स आहेत, प्रोसिजर. याच्यात डायरेक्ट तुम्ही इन्ग्रेडियंट्स टाकायचे, डायरेक्ट इन्ग्रेडियंट्स टाकायचे सर. हा मीडिया ऑटोक्लेव्ह होतो. हे जे पॅरामीटर्स आहेत हे टाइम सेट केलेला असतो की ते साधारणतः 36 तास ते जे काम 8 दिवसात ते याच्यात जे होतं ते 36 ते 48 तासामध्ये ते काय होणार, बॅक्टेरियल कल्चर्स याच्यात हे होणार आणि याच्यात हार्वेस्ट करून त्याला काही प्रश्न काही प्रश्न असतील तुम्ही सगळ्या बॅक्टेरिया बॅक्टेरिया फक्त सोल्युशन तयार होतं ना, ते काय असं वेगळी मॅट वगैरे फक्त बॅक्टेरिया तयार करण्यासाठी आणि वापरले प्रत्येक जाते. बॅचला याला आपल्याला आपण हे उघडून पूर्ण ते स्वच्छ करून घेतो. जर तसंच ठेवलं, आता बरेच लोक काय करतात की हे केलं आणि जेव्हा पुढची बॅच लावायची मग नंतर जे मध्ये ते गंजून सुद्धा किंवा कोरोजिव्ह फॉर्म होतात. थोडक्यात रस्टिंग ते होतं. जरी स्टेनलेस स्टीलचं जरी असेल तरी सुद्धा हे इक्विपमेंट किंवा मशीन जे ते खराब होऊ शकतं. सोडोमोनास कन्सोर्शियम म्हणजे काय, आपण फक्त पॅक करताना ते मिक्स केलेलं आहे. सगळंच बनवतो. रायझोबियम, सोडोमोनास, बॅसिलस मेटारायझियम नाही सर. फंगल जेवढे आहेत तिकडे करतो, बाकीचे बॅक्टेरिया जीवाणू फक्त ह्याच्यात तयार करता येतात आपल्याला. ह्याचं कॉस्ट किती होती सर? 6.5 लाखाला. मग सर आता पोखरा प्रकल्पात जर असं म्हणजे एखाद्या गटाला द्यायचं म्हटलं तर ITK केलं, हे लॅब सुरू झाली. पण याच्या आधी काय होतं, हे असे छोटे कॅन होते त्याच्यामध्ये ते होऊ शकत आपल्याला दाखवलं होतं तिथे NIPH मध्ये हे जे आहे ना सर, तुम्ही म्हणताय ते दाखवलं होतं. हे माशाला आपण काय करतो, मेम्ब्रेन त्याला म्हणतो. काहीच नाही, याला सुरुवातीला शेतकऱ्याला जर करून द्यायचं, कॉम्प्रेसर हे करायचं. आता नाशिकमध्ये वगैरे आपले बरेचसे शेतकरी त्यांना आपण मग हे लोकल माशाला नाही आपण नळी सोडत.